कोकणातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेला फळांचा राजा म्हणून हापूस आंबा ओळखला जातो। साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आंब्याच्या झाडांची काळजी घेतल्यास आंब्याला जर पोषक वातावरण असेल तर मोहर येण्यास सुरुवात होते। यावर्षी देखील आंब्याची पहिली पेटी मुंबई-नाशिककडे रवाना झाली। सध्या कोकणातील थंडीचे प्रमाण वाढल्याने आंबा व काजूस पोषक वातावरण निर्माण झाले आहे। यामुळे आंबा, मोहर व फळधारणा होण्यास सुरुवात झाली आहे। यावर्षी आंबा हंगाम हा मार्च, एप्रिल व मे महिन्यात सर्व बाजारपेठांमध्ये दिसण्याची चिन्ह आहेत। पोषक वातावरण असल्याने यावर्षी आंब्याचे प्रमाण 30% वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या दरात हा आंबा मार्च महिन्यात बाजारात उपलब्ध होईल असे बागायतदारांचे म्हणणे आहे। चला तर मग पाहूयात। 90 दिवस आहे। हा आंबा आम्हाला टिकवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात। त्याच्यामध्ये फवारणी असेल, कीटकनाशक असतात ते करून, आणि एक वादळसुद्धा होऊन गेलं। त्या वादळातून आम्ही तरलो आणि यंदाचं जर आपण सीझन बघता म्हणजे वातावरण बघता तर वातावरण खूप चांगलं वातावरण आहे। थंडीचं वातावरण आता चालू झालं आहे, फूट पण आहे, बऱ्याचपैकी चालू आहे। आणि आता हा आंबा आला आहे आणि हा आंबा मार्केटमध्ये खवय्यांना खायला मिळणार। तो म्हणजे फेब्रुवारीमध्ये आंबा हा निश्चितच सर्वांना चांगल्या गोडीने खायला मिळणार आहे। आणि त्यामागचे कष्ट आम्ही खूप करतच असतो। आणि जास्तीत जास्त आंबा कसा मार्केटमध्ये जाईल आणि शेतकरी कसा त्याच्यामध्ये करू शकतो हे आम्ही बघत असतो। आणि आंब्यामागचं तुम्हाला माहितीच आहे, आंबा जर खायचा असेल तर तो बाहेर आम्ही पाठवत असतो। तर बाहेर पाठवताना आम्हाला पण खूप त्यामध्ये कष्ट घ्यावे लागतात। आपला हा देवगड हापूस हा प्रसिद्ध हापूस आहे। देवगड हापूसमध्ये त्याची गोडी खूप चांगली आहे आणि तुम्हाला तो हापूस आंबा आम्ही यंदा फेब्रुवारीमध्ये खायला देणार आहोत। सुरुवातीस आंबा बागायतीला फेंगल वादळाचा फटका बसला, परंतु झाडाची काळजी व मोहराचे संरक्षण घेतल्याने हा धोका थोडासा काहीसा कमी झाला। त्यामुळे काही आंब्यांच्या झाडांना कैऱ्या दिसू लागल्या आहेत। हा आंबा साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात बाजारात येऊ शकतो। त्यामुळेच आंबा खवय्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे। देवगड हापूसची एक चव वेगळी असल्याने ग्राहकांचे देखील मोठ्या उत्साहाने देवगड हापूस आंबा कधी बाजारात येतो याची वाट पाहत असतात। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजूस पोषक वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे याचा फायदा आंबा बागायतदारांना झाला आहे। निसर्गाच्या बदलत्या वातावरणाचा फटका आंबा बागायतींना लगेच बसतो। त्यामुळे झाडांची व मोहरांची, फळांची मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते। त्यामुळे फवारण्यांचा खर्च देखील वाढत असतो। परंतु यावर्षी देखील सुरुवातीला वातावरणाचा फटका आंब्याला बसला होता, परंतु त्यावर मात करत आज मोहराचे संरक्षण करून आंबा मार्च महिन्यात बाजारात येऊ शकतो असे बागायतदारांचे म्हणणे आहे। एकूणच पाहिलं तर यावर्षीचा आंबा हंगाम हा 90 दिवसाचा असणार आहे व आंबा खवय्यांसाठी ही एक मेजवानी असणार आहे। न्यूज 18 लोकलसाठी सिद्धराज परब, सिंधुदुर्ग।